तर गेले 3 दिवस या सुलोभकांनी जे ज्ञान घेतले त्याचा 1/3 सारांश मी त्यांच्याच नावाच्या अर्थ सांगून त्यांचं व्यक्तिमत्व या प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ सांगितल्याचं लक्षात येईल किंवा प्रशिक्षण कसं दिलं आहे। पहिले सुलोभक आहेत शिवाजी। शिवाजी या शब्दामध्ये शी अक्षर आहे। शी म्हणजे शिक्षणशीलता, ज्ञान घेणे आणि ज्ञान देणे यात अखंड गुंतलेले। वा म्हणजे विकासाचा वाटाड्या, प्रत्येक शिक्षकाच्या प्रगतीचा मार्ग दाखवणारा। जी ह्या शब्दाचा अक्षराचा अर्थ आहे जीवन मूल्य जपणारा आणि प्रशिक्षणातून मानवी मूल्यांची जोपासना करणारा। दुसरे सुलोभक आहेत नरेंद्र। न या शब्द अक्षराचा अर्थ आहे नवोन्मेषी, नेहमी नवे प्रयोग व पद्धती वापरणारा। रे म्हणजे रेखीव आणि रेषा आखणारा, शिक्षकांच्या कामगिरीला योग्य दिशा देणारा। आणि दुसरा अक्षर आहे दृढ प्रेरक, आत्मविश्वास जागून अध्यापन सशक्त करणारा। दुसरे सुलोभक आहेत पुढचे सचिन। स म्हणजे संवेदनशील मनाचा, प्रत्येक शिक्षकांच्या गरजा समजून घेणारा। जी या शब्दाचा अक्षराचा अर्थ आहे चिंतनशील, अध्यापनातील आव्हानावर विचार करणारा। न या अक्षराचा अर्थ आहे नियोजनप्रिय, प्रशिक्षण शिस्तबद्धपणे राबवणारा। दुसरा प्रश्नार्थी आहे जरा। ज या अर्थ सर्व प्रश्नार्थांना जपणारे, ज्ञानदायी, अध्यापनाचा खरा गाभा उलगडणारा। रा या अक्षराचा अर्थ आहे रामबाण उपाय सुचवणारा आणि समस्यावर सहज उपाय देणारा। पुढचे सुलोभक आहेत रमेश। र म्हणजे रसिकता, शिकवताना आनंद आणि रस निर्माण करणारा। मे म्हणजे मेहनती, सतत प्रयत्नशील राहून गुणवत्तेची उंची गाठणारा। श या अक्षराचा अर्थ आहे शोधक, नवीन कल्पना शोधून प्रशिक्षण समृद्ध करणारा। आणि पुढचे सुलोभक आहेत मुनिरा मॅडम। मू म्हणजे मूल्यनिष्ठ, प्रत्येक गोष्टी शैक्षणिक मूल्यांचा विचार करणारी। नि या अक्षराचा अर्थ आहे निरंतर मार्गदर्शक, शिक्षकांना सातत्याने प्रोत्साहन देणारी। रा या अक्षराचा अर्थ आहे रचनात्मक, सकारात्मक वातावरण तयार करून शिकवणाऱ्या शिक्षकांना उभारी देणाऱ्या। असे या सर्व सुलोभकांचा 1/3 सारांश मी सांगितलेला आहे। त्याचबरोबर या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय संजय कुटुकर साहेब या नावाचा अर्थ सुद्धा बैठला। स म्हणजे संकटात धावून येणारा, समजून घेणारा, सर्व शिक्षकांना समजून घेणारा, संयमी, शांत, संयमी, समजून घेणारा। जे म्हणजे जपणारा, सर्व केंद्रातील शिक्षकांना ही माझीच मुलं आहे हे समजून वागणार हे देणारे, न्याय देणारे। आणि हे म्हणजे सर्व केंद्र हे चांगल्या पद्धतीने यशस्वी करणारे असे केंद्रप्रमुख। या सर्वांचा मी पुन्हा एकदा ह्या सर्व सुलोभकांचं आणि ह्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संबंधित जयंती.